रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ते खऱ्या अर्थानं 4 इंजिनवर आधारित असं बजेट सादर करताना त्यांनी उल्लेख केला। ते 4 इंजिन म्हणजे कृषी, आरोग्य, MSME तसेच गुंतवणूक आणि निर्यात अशा याच्यावर त्यांनी केलेलं आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून कृषीवर बऱ्यापैकी आरोग्य आणि कृषी या विभागावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेली आहे। जर या बजेटच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर कृषीसाठी आणि जिल्ह्याचा विकास कार्यक्रम, कृषीचा जिल्हा विकास कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी धनधान्य कृषी योजना या बजेटमध्ये त्यांनी सादर केलेली आहे। या धनधान्य योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यामधले, आपल्या देशामधले अनेक असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामधलं सरासरी उत्पन्न कमी आहे। त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जे काही कर्ज मिळतं ते सुद्धा त्या ठिकाणी कमी त्या मिळतं आणि म्हणून त्या जिल्ह्याचं उत्पन्न सुद्धा इतर जिल्ह्याप्रमाणे त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि म्हणून ही योजना त्या ठिकाणी धनधान्य कृषी योजना आणली। याच्यामध्ये जिल्ह्यातल्या देशातल्या 100 जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये केला जाणार आहे आणि जवळपास या माध्यमातून 1,70,00,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा, त्या 100 जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष आपल्या उत्पन्न वाढीमध्ये फायदा होणार आहे आणि त्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढीसाठी मदत केल्या जाणार आहे। त्यानंतर त्यामध्ये ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता ही सुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी कौशल्य विकासाचे कार्यक्रम असतील, गुंतवणूक असेल, तंत्रज्ञान असेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुद्धा कृषी क्षेत्रातील जी एक रोजगाराची समस्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये, तर एक यांत्रिक पद्धतीच्या शेती सुद्धा शेतकऱ्यांनी केली पाहिजे की जी आज मजुराची चणचण अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाणवते आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये योजनांची तरतूद केलेली आहे। आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात 100 कृषी जिल्ह्यांना याच्यामध्ये सामावून घेतल्या जाणार आहे। त्यानंतर बळीराजाच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता आणि त्यांना स्वतःला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणं यासाठी सुद्धा बजेटमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। आणि विशेष करून आपल्याकडे आपण पाहतो की डाळीचं उत्पादन, आपल्या देशाची जेवढी मागणी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये डाळवान पीक ज्याला आपण म्हणतो, डाळी ज्या म्हणतो त्या कमी पिकतात आणि म्हणून आपण बऱ्याचदा आपल्याला बाहेरच्या देशातून आयात करावं लागतं आणि बऱ्याचदा त्याचे भाव, आता ही जागतिक बाजारपेठ असल्यामुळं बऱ्याचदा आपल्या इकडे सुद्धा त्याचे भाव कमी असतात आणि डाळीची पूर्तता करण्यासाठी सरकारला आयात सुद्धा करावं लागतं आणि मग विरोधक सरकारवर आरोप करत असतात किंवा पहिलेच भाव कमी आहे तर तुम्ही बाहेरचे धान्य आयात का करता। पण आपल्या देशाच्या लोकांच्या मागणीची पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारची असते आणि म्हणून सरकारला आपल्या देशात पिकत नसल्यामुळं भाव कमी, आता जागतिक बाजारपेठ असल्यामुळं भावाचा विषय एवढा राहत नाही, पण पूर्तता करायसाठी मात्र त्या डाळीची आयात आपल्याला करावं लागते आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या 6 वर्षामध्ये डाळीच्या बाबतीमध्ये उत्पन्न वाढून आत्मनिर्भर आपला भारत करायचा आहे की बाहेरून आपल्याला हे डाळवान जे आपण विकत आणतो किंवा आयात करतो ते करायचं काम पडणार नाही। शेतकऱ्यालाच प्रोत्साहित करून, काही ठिकाणी शेतकऱ्याला अनुदान देऊन त्या चांगल्या प्रतीचे उच्च उत्पन्नाच्या बियाण्याचा पुरवठा करून या डाळीचं उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या बजेटमध्ये हे केलेलं आहे। आणि तर अंगणवाड्या सक्षम बनवणं आणि अंगणवाड्याच्या माध्यमातून जो पोषण आहार त्या लहान बालकांना आपण देतो की आपल्या देशामध्ये सुदृढ बालक त्या ठिकाणी राहिले पाहिजेत, त्या ठिकाणी आमची जनता सुदृढ असेल तर देश सुद्धा सुदृढ त्या ठिकाणी मानला जातो आणि म्हणून अंगणवाडीपासूनच त्याची सुरुवात केली आणि त्याच्या खर्चाची जी होती ती मर्यादा सुद्धा या बजेटमध्ये वाढवलेली आहे। आता प्रत्येक शाळेमध्ये अटल टिकरिंग लॅब या सुद्धा त्या ठिकाणी सुरू केल्या जाणार आहेत। जवळपास 50,000 शाळांमध्ये ह्या अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहे
या लॅबचं एवढंच आहे की मुलांना शाळेमध्येच त्यांच्यामध्ये काही सुप्त गुण असतात, काही विशेष गुण असतात, तर त्यांचं जे टेक्निकल नॉलेज असतं हे शाळेमध्येच त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही त्या नॉलेज असते त्याला थोडी दिशा शालेय जीवनामध्येच मिळाली पाहिजे. म्हणून या शाळेमध्ये एक आधुनिक लॅब या 50,000 शाळा यावर्षी दिल्या जाणार आहे. बाकी पुढच्या वर्षामध्ये सुद्धा या वाढवल्या जाणार आहे. सरकारी ज्या माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मी अगोदर सांगितलं की विद्यालयांना सुद्धा आता आपण पाहतो की AI असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो, त्याच्या सुद्धा प्रशिक्षण आता शाळेमध्ये दिल्या जाणार आहे की ज्या माध्यमातून त्याचा आता आपण पाहतो की कुठलंही गोष्ट जर घेतली तर ती दुधारी असते. म्हणजे तिचे चांगले फायदे पण असतात तर काही तोटे असतात. पण मुलांनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा AIचा योग्य वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण सुद्धा शाळांमधून मुलांना त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. आणि त्यासाठी शाळांत सुद्धा ब्रॉडबँड कनेक्शननं जोडण्याची योजना याच्यामध्ये आणलेली आहे. एक आपल्या इकडं आपण पाहतो की आपले छोटे व्यवसाय करणारे, रस्त्यावर व्यवसाय करणारे जी लोक असतात, त्याला आपण टपरीधारक म्हणू किंवा जे स्टॉल असतात, फूड स्टॉल असतात, फ्रूट स्टॉल वगैरे असतात, असे जे रस्त्यावर उघड्यावर विकणारे असतात त्यांच्यासाठी ही जुनीच योजना होती आपली PM स्वनिधी, म्हणजे पंतप्रधानाच्या नावानं स्वनिधी. त्यांना पूर्वी 10,000 रुपयापर्यंतचं विना गॅरंटीचं बँकेतून कर्ज दिल्या जात होतं. आता त्याची मर्यादा सुद्धा आता ती 30,000 पर्यंत त्या ठिकाणी वाढवलेली आहे. आणि त्याही लोकांनी चांगला व्यवसाय त्या ठिकाणी करावा आणि त्यातून मोठं व्यावसायिक व्हावं. त्यानंतर एक उडान प्रादेशिक योजना सुद्धा या बजेटमध्ये सुरू झालेली आहे, ती विमानासाठी, की या देशामधले जे मागासलेले जिल्हे आहेत तर जो मागासलेले राज्य आहेत किंवा मागासलेला प्रदेश आहे, जसं आपण पाहतो की आपला जो पूर्वोत्तर भारत ज्याला आपलं म्हटलं जातं, तर त्या भागामध्ये कनेक्टिव्हिटीची फार अडचण आहे. सगळा डोंगराळ प्रदेश आहेत, हिमालयाच्या पायथ्याशी सगळे त्याच्यामध्ये ते वसलेले राज्य आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे विमानतळ बनवणं, त्या ठिकाणी हेलिपॅड बनवणं, रेल्वेचे वगैरे कामं त्या भागामध्ये चालू आहेत. नॅशनल हायवेचे कामं मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये मागच्या 2014 पासून आपले परिवहन मंत्री, रस्ते विकास मंत्री जे आहेत आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणापर्यंत आपण बॉर्डरपर्यंत जवळपास सगळे नॅशनल हायवे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. पण अतिशय जलद सुविधा मिळावी म्हणून या उड्डाणच्या माध्यमातून इतरही राज्यामध्ये जे जे लहान एअरपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा विमान सेवा सुरू करून लोकांना एक जलद कनेक्टिव्हिटी देण्याचं त्यामध्ये दिलेलं आहे. आणि येणाऱ्या पुढच्या 10 वर्षामध्ये असे नवीन उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. नवीन रुग्ण सहाय्य, म्हणजे रुग्णांना सहाय्य देण्यासाठी 13 नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत. आणि आणखीन याच्यामध्ये पुढच्या काळात 37 आणखीन औषधाचा समावेश करण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये ई-संजीवनी जे एक पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून टेलिमेडिसिन उपचार आपण लोकांवर करतो किंवा सल्ला देतो. पण ते टेलिमेडिसिनसाठी ब्रॉडबँड मात्र आवश्यक असतं. आणि आज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये ब्रॉडबँडची व्यवस्था म्हणजे चांगली नसल्यामुळं किंवा चांगलं मिळत नसल्यामुळं आता देशातले प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्यांना दिल्या जाणार आहे की एखादा आजार आला तर तिथेच व्हिडिओ कॉलद्वारे म्हणा किंवा आणखीन वरच्या एखाद्या उच्च तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांच्या आजाराबद्दल सल्लामसलत, उपचाराबद्दल सल्लामसलत, म्हणजे उपचाराला तिथंच त्या डॉक्टरपर्यंत जाण्याची आवश्यकता भासणार. त्यासोबत आमच्या आयुष मंत्रालयाला सुद्धा यावर्षी जे सरळ बजेट आपण म्हणतो ते आम्हाला 4,000 कोटी रुपयाचं आहे. आणि वेगवेगळ्या योजनातून की आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्याला आपण ABPMJY म्हणतो, त्यातून आम्हाला जवळपास 9,400 म्हणजे 9,500 कोटी रुपये त्यात मिळणार आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास 29% त्याच्यामध्ये वाढ झालेली. आणि PM अभि म्हणजे जे काही रुग्णालयामध्ये संशोधनाचं काम किंवा त्याच्यामध्ये ऑपरेशन असतील, त्यांचे ऑपरेशन थिएटर असतील, अपग्रेड करण्याचं ज्याला आपण काम होतं त्याच्यासाठी जवळपास 4,200 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्यानंतर MSME मध्ये सुद्धा MSMEचं जे पूर्वीचं वर्गीकरण होतं ते फार थोडं किचकट होतं आणि त्याच्यामध्ये जास्त वर्गीकरण झालेलं होतं. म्हणून त्यांना कमी करून
त्या लोकांसाठी सरळ करण्यासाठी त्याच्या निकषामध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. सूक्ष्म उपक्रम जे लोक त्या ठिकाणी राबवतात MSCB मध्ये म्हणजे छोटे उद्योग वगैरे असतील त्यांच्यासाठी क्रेडिट कार्डची सुद्धा घोषणा यामध्ये केलेली आहे. पूर्वी ते छोट्या उद्योगासाठी 5 लाखाचं क्रेडिट कार्ड होतं, त्याची मर्यादा आता या बजेटमध्ये 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी केलेली आहे. तर 10 लाखापेक्षा जास्त कार्ड त्याचं वाटपही झालेलं आहे. स्टार्टअपसाठी जे नवीन उद्योग लोक करू जातात त्यांना नवीन उद्योग सुरू करायला बऱ्याचशा अडचणी येत होत्या. स्वतःजवळ भांडवल त्यांचं कमी पडायचं, म्हणून नवीन उद्योजक सुद्धा आपला उद्योग सुरू करू शकले पाहिजे. त्यांच्यासाठी स्टार्टअपचं सुद्धा एक विस्तारित निधी देऊन त्याचं सुद्धा योजना सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी 10,000 कोटी रुपयाची बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. पुन्हा काही नवउद्योजक सुद्धा असतात की त्याच्यामध्ये नवउद्योजकामध्ये महिलांना, मागासवर्गीय आणि शेड्यूल ट्राईब ज्याला म्हणतो SC ST आणि महिला यांना विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 2 कोटी रुपयापर्यंत मुदत कर्ज त्यांना प्रदान करण्याची घोषणा सुद्धा या बजेटमध्ये झालेली आहे. बजेट आहे देशाचं ते जवळपास 1 लाख कोटीचं आहे. परफेक्ट आकडा सांगायचा झाला तर 99,858.56 कोटी रुपयाचं आर्थिक बजेट यावर्षी आरोग्य विभागाचं आहे. आणि याच्यामध्ये जे आपण कार्यक्रम घेतलेले आहेत ते आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट त्या ठिकाणी सापडतात आणि या रोगावर मात करण्यासाठी तो पेशंट तर त्या ठिकाणी अडचणी म्हणजे परेशान असतो, पण ते अख्खं कुटुंब अडचणीमध्ये येतं. आणि बऱ्याचदा याचं डिटेक्शन आहे ते फार उशिरा होतं आणि उशिरा झाल्यामुळं मग त्याच्यावरले उपचार तेवढे प्रभावी त्याच्यावर ठरत नाही. आणि म्हणून तात्काळ याचं निदान झालं पाहिजे. म्हणून जवळपास येणाऱ्या 5 वर्षामध्ये जेवढे आपले सामान्य जिल्हा रुग्णालय आहेत देशभरातले, जिल्हा पातळीवरची मोठी दवाखाने जे असतात जिल्हा रुग्णालय, तर या जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर कॅन्सर सेंटर हे त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत की प्रथम चाचणीतच त्या ठिकाणी होतील आणि त्या माध्यमातून चाचण्या सुद्धा केल्या जाणार आहेत की 30 वर्षाचे जास्त जे कॅन्सर आहे ते महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर असेल हे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळतं. आणि हे जर पहिल्या स्टेजमध्ये जर यांचं निदान झालं तर हे 100% त्या ठिकाणी दुरुस्त होण्याची शक्यता असते. उपचार चांगले त्याच्यावर होऊ शकतात. म्हणून यांच्या स्क्रीनिंगची व्यवस्था सुद्धा या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केल्या जातात. आता पुन्हा एका लसीचं संशोधन आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे की जे आपण 8-9 वर्ष ते मला वाटते 16 वर्षापर्यंतच्या मुलींना ती लस आपण देणार आहोत की ज्या लसीमुळं भविष्यात त्यांना सर्वायकल असेल किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल की याच्यापासून त्यांचा त्या ठिकाणी हे होईल. आता माझ्याकडे आरोग्यच खातं असल्यामुळं मी थोडं डिटेलमध्ये त्यामध्ये तुम्हाला सांगतो की औषध आणि द्रव्य जे असतात, औषधं आपले ते आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात केल्या जातात. तर त्या आयातीला सुद्धा दिलासा देऊन ती औषधच आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचा सुद्धा आमच्या आरोग्य विभागानं त्याच्यात समावेश केलेला आहे. आणि 36 जीवनरक्षक अशी औषधं आहेत की कॅन्सर असेल, हार्ट असेल की सीमा शुल्क जे मोठ्या प्रमाणामध्ये लागत होतं त्यांच्या किमती भरपूर होत्या. सामान्य लोकांना ती औषधं परवडण्यासारखी नव्हती आणि म्हणून सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, सहज ती औषधं ती घेण्यासाठी 36 औषधावरचं सीमा शुल्क हे आपल्या केंद्र सरकारने या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा 6 जीवनरक्षक औषधं अशी आहेत की ज्या औषधाची किंमत कोटीमध्ये असते आणि ते आता थोडे दुर्मिळ असतात, पण असतात आपल्या समाजामध्ये असे अनेक आजार आहेत की त्याच्यावरती सुद्धा जो सीमा शुल्क होतं ते फक्त 5% आणलेलं आहे, 5% आणलेलं आहे आणि तेही स्वस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला. संशोधनासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की आज शेतकरी आपण पाहतो की जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशातलं जे उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं एकरी म्हणा किंवा हेक्टरी ते फार कमी आहे. त्यामुळं आपला लागत खर्च वाढतो आणि उत्पन्न आपल्याला कमी होतं, त्यामुळं बऱ्याचदा शेतकऱ्याला ते परवडत नाही आपण असं म्हणतो. पण त्यात जर एकरी किंवा हेक्टरी उत्पन्न जर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं तर
तर आपोआप तो लागत खर्च त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि शेतकऱ्याला 2 पैसे शिल्लक राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं सुद्धा या ठिकाणी हे उल्लेख केलेला आहे. उच्च प्रतीच्या उत्पन्न देणाऱ्या बियाण्यासाठी सुद्धा एक राष्ट्रीय अभियान राबवण्याची संकल्पना सुद्धा या बजेटमध्ये मांडण्यात आलेली आहे. की आपण पाहतो की आपल्या इकडचे जे संशोधन आहे किंवा बियाणं आहे त्याचं जे एकरी हेक्टरी जे काही उत्पादन यायला पाहिजे ते थोडं कमी येतं आणि म्हणून चांगल्या क्वालिटी जसे मागं आपण पाहिलं बीटी वगैरे त्यावेळेस आली होती किंवा आज आपल्या राहुरी कृषी विद्यापीठ असेल, पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल, हे जी आपली कृषी विद्यापीठं असतील किंवा वेगवेगळ्या खाजगी संस्थासुद्धा अत्याधुनिक पद्धतीनं संशोधन करून उच्च प्रतीचं बियाणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या बऱ्याचशा खर्चिक असतात, तर त्याला सुद्धा मदत करण्याचं या संकल्पामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. शेती आपण आता आपल्याकडे समुद्र नाही पण अनेक लोक मत्स्य व्यवसायाची सुद्धा शेती करतात आपल्या देशामध्ये की जे समुद्र किनाऱ्यावरचा जो पट्टा असेल आपला जो कोकणी भाग असेल किंवा अंदमान निकोबार असेल किंवा लक्षद्वीप असेल किंवा बंगाल असेल, केरळ असेल, हे जे समुद्राच्या किनाऱ्यावर येणारे राष्ट्र आहेत ते तिथली बरीचशी लोक समुद्रामध्ये मत्स्य व्यवसायाची शेती करतात. म्हणजे त्याच्यावर त्यांचं अर्थव्यवस्था आणि त्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि म्हणून त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं आणि मदत करण्याचं या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. आपण आपल्या भागामध्ये शेतकरी लोकांना शेतीसाठी वारंवार त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता भासते आणि म्हणून त्यांच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही पूर्वीचीच योजना आहे पण त्याला सुद्धा या बजेटमध्ये अपडेट करण्यात आलेलं आहे. पूर्वीची ही मर्यादा 3 लाख रुपयापर्यंतची होती शेतकऱ्यांना क्रेडिट देण्याची, आता ती 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी करण्यात आलेली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा याच्यामध्ये फार मोठा उल्लेख म्हणजे बजेटमध्ये वाढ केलेली आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये या वर्षीच्या बजेटमध्ये 10,000 डॉक्टरांच्या जागा सरकारनं वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपले गव्हर्नमेंट कॉलेज असतील, प्रायव्हेट कॉलेज असतील आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये 75,000 डॉक्टर आपल्या देशामध्ये कसे वाढतील याचा उल्लेख माननीय पंतप्रधान यांनी मागच्या त्यांच्या 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये जे झालं होतं त्यावेळेस त्यांनी केला होता आणि मागच्या आपल्या निवडणुकीचा जो जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा उल्लेख होता की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही देशभरामध्ये जास्तीचे म्हणजे आता जेवढ्या सीट आहेत त्याच्यापेक्षा 75,000 सीट आम्ही त्या ठिकाणी वाढवून देऊ. आपल्याही महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की या चालू वर्षामध्ये जवळपास 9 मेडिकल गव्हर्नमेंटचे चालू झालेले, त्यात मराठवाडा पण आहे, विदर्भातले बरेच आहेत. जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज करण्याचा संकल्प त्या ठिकाणी आहे. आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये बिलकुल त्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला सांगितलं, पण आता भारताच्या बजेटच्या बद्दल आम्हाला बोलायचं सांगितलं होतं म्हणून आम्ही बोललो. हे बघा, आयुष मंत्रालयाबद्दल जर बोलायचं झालं तर आयुष मंत्रालय हे नरेंद्र मोदीजींचं अतिशय आवडता विषय आहे आणि आयुषमध्ये ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या आमच्या देशाच्या अतिशय प्राचीन उपचार पद्धती आहेत. त्या आयुर्वेद असेल, योगा असेल आणि आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं होमिओपॅथी असेल, युनानी असेल, तामिळनाडूमध्ये चाललेलं सिद्धा असेल, सोवा रिंपा म्हणून जे काही लडाखमध्ये वगैरे त्या भागामध्ये उपचार केले जातात ती सुद्धा या आयुषमध्ये त्यांचा समावेश आहे. आणि या सर्वचा विकास, सर्वांचा प्रचार आणि सर्वांचा प्रसार करण्यासाठी मोदी साहेबांनी 2014ला आयुष मंत्रालयाची स्थापना केली. पूर्वी आपल्या देशामध्ये आयुष मंत्रालय नव्हतं. आता 2014 पासूनच्या नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेनुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे आयुषचं काम झालं की पूर्वी आपला योगा योगा आपल्या देशातून आपल्या ऋषी मुनींनी त्यांच्या ह्याच्यातून आलेला ही विद्या आहे, म्हणायचं की योगाशास्त्र आहे. त्याचा प्रचार करण्यासाठी युनोमध्ये मोदी साहेबांनी हा विषय 2016ला लावून धरला आणि युनोनं त्याला मान्यता दिली आणि आज योगाचा जागतिक दिवस मनवला जातो. आणि आपलाच देश नाही तर जगातले 170 पेक्षा जास्त देश
हा योगा दिवस बनवतो. आयुर्वेदाचा प्रचार करत असताना आता आपली जी धनतेरस असते, आपण दिवाळीमध्ये 5 दिवस आपलं पूजन असतं. 5 दिवसाला आपण वेगवेगळ्या देवतांची म्हणा त्या 5 वेगवेगळ्या पूजा पाठ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केल्या जातात. त्या दिवशी धनतेरस हा एक दिवस त्याच्यामध्ये असतो. पण खऱ्या अर्थानं धनतेरस म्हणजे ही धन्वंतरीची पूजा आहे. आपल्या इकडं आपण जसं म्हणतो की धनसंपदा आणि दुसरी आरोग्य संपदा, म्हणजे आरोग्य सुद्धा ही आपली संपत्ती आहे. म्हणजे आपण लक्ष्मी पूजनाला जसं लक्ष्मी पूजन करतो धनाचं, तसं धनतेरसच्या दिवशी आपल्या